तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत हळदीच्या प्लॉटमध्ये. आणि सर्वात महत्त्वाचं हळदीचं उत्पादन शेतकऱ्यांचं कमी येण्याचं कारण म्हणजे काय, तर सर्वात महत्त्वाचं उत्पादन कमी येण्याचं कारण हे की बेड जे असतात हे बेड आपण बनवल्या जात नाहीत व्यवस्थित. त्याची उंची किती, रोपाची संख्या किती याच्यावर सर्व अवलंबून असते. तर आता इथं रोपाची संख्या, लाईनीची संख्या हे कशा प्रकारे घ्यायची, तर सर्वात हा जो याच्यावर सर्व उत्पादन असते या बेडवर. तर बेड साधारणतः जमीन पाहून घ्यायची असतात. तर जमीन आपल्याला हलकी, मध्यम, भारी यानुसार घ्यायची आहे. तर हलक्या जमिनीमध्ये 5 फुटाची बेड घ्यायची. 5 फुटाची बेड घेतल्यानंतर आता हे बेड आहे हे 4 फुटाचे आहे. आपण इथं बघू शकता हे 4 फुटाचे आहे. हे 48, हे बघा 48 इंच, हे बघा. तर अशा प्रकारे 48 इंच, 12 चौक 48. तर हे 48 इंचाचं झालं. तर याचा माथा जो झाला, हा माथा हा एकदम कमी 2 फुटाचा आहे. हे बघा 24 इंच. आणि हा जो भाग आहे तो पण आला इथं 24 इंच. तर सर्वात जास्त उत्पादन काढायचं असेल 40 क्विंटलच्या वर, तर आपल्याला इथं लाईनिंगची संख्या ही कमी जास्त असण्याचं काही नाही, परंतु सर्वात जवळ बेड नको आहे. कारण इथं नालीतला माल जो आहे ती नाली साधारण 2.5 ते 3 फुटाची पाहिजे. तर इथं नाली 2 फुटाची आहे. तर नाली 2.5-3 फुटाची पाहिजे. म्हणजे या नालीचं अंतर हे इथं बघा 30 इंच. 30 इंच म्हणजे हे 2.5 फुटाची नाली पाहिजे इथून. तर याच्यातला थोडा भाग आणि याच्यातला थोडा भाग इथं आला पाहिजे. आणि हा जो टॉप आहे हा टॉपसुद्धा इथं 3 फुटाचा पाहिजे. तर हा टॉप जो आहे हा 2 फुटाचा आहे. हा 24 इंच 2 फुटाचा आहे. तर हा सुद्धा आपल्याला इथं 3 फुटाचा पाहिजे. म्हणजे 36 इंचचा पाहिजे. म्हणजे काय होईल, हा जो भाग आहे हा हलक्या जमिनीसाठी आपल्याला इथं साधारणतः इथं सव्वा फुटाचा येतो, 15 इंच. परंतु भारी जमिनीमध्ये हा 18 इंचाचा येतो. हे 2 लाईनी वरच्या हळदीच्या. आणि ह्या 2 लाईनी 18 इंच असल्यामुळं याच्यामध्ये आपल्याला खतं वगैरे टाकायला सोपं जाईल, झाकायला सोपं जाईल. आणि जास्त पाऊस जरी झाला तरी खतं नालीत पडून वाहून जाणार नाही. तर यासाठी आपल्याला इथं बेडचं व्यवस्थापन हे जे रुंदी आहे, तर ही रुंदी आपण हलकी जमीन असेल तर 5 फूट घ्यायचं. तर 5 फूट जर घेतलं आपण इथं, तर साधारणतः इथं हा टॉप जो आहे हा 3 फुटाचा, इथं 3 फुटाचा घ्यायचा. साधारण 12-36, हे बघा टॉप 3 फुटाचा घ्यायचा. आणि त्याच्यानंतर हा जो भाग आहे हा हलक्या जमिनीसाठी 2 फुटाचा घ्यायचा. आणि वारंवार इथं 15 इंचाचा ही लाईन घ्यायच्या, 2 लाईन फक्त 15 इंच घ्यायच्या. त्या लाईन 15 इंच घेतल्यानंतर, सव्वा फूट घेतल्यानंतर आपल्याला त्या नालीतला माल बेड पाडून आपण पहिल्यांदा सुरुवातीला आपण 5 फुटाची हलक्या जमिनीत बेड पाडायलो. नंतर मग लागवड करणार 15 इंचाने. 2 रोपातलं अंतर 6 इंच ते 9 इंचापर्यंत ठेवायचं. आणि हे मातीने आपण इथं मातीने तर झाकून घेतोच, परंतु पुन्हा ताबडतोब बेड मातीने झाकून घ्यायची. आणि अशा प्रकारे बेड साधारणतः डगरल्यानंतर 2-4 वेळेस तरी झाकावं लागतात. आणि खताचं व्यवस्थापन याच्यामध्ये करून चांगल्या प्रकारे हे झाकून घ्यावं लागते. हे झालं हलक्या जमिनीसाठी. मग भारी जमिनीसाठी काय करायचं, तर भारी जमिनीसाठी आपल्याला इथं बेड 5.5 ते 6 फुटाची घ्यायची. कारण या 2 लाईनमध्ये अंतर जे आहे ते 18 इंच घ्यायचं, 1.5 फूट. हे 1.5 फूट घ्यायचे. आणि हा टॉप आहे हा साधारणतः 3 फुटाचा घ्यायचा. म्हणजे हे 36 इंच, हा टॉप 36 इंच घ्यायचा. म्हणजे 36 इंच घेतला म्हणजे काय होईल, तर आपल्याला हे की नाही, हा टॉप जास्त घेतल्यामुळं ह्या शेंगा अशा उघड्या पडणार नाही. ह्या शेंगा उघड्या पडल्या, या शेंगापासून इकडे 1 फूट अंतर आपल्याला इथं आलं पाहिजे. आता हे अंतर आहे 12 इंच. आणि इथून इकडे 12 इंच. पण हा 1.5 फूट राहील. म्हणजे हा किती येईल, साधारण इकडे 1 फूट, इकडे 1 फूट, हे 1.5 फूट म्हणजे साधारणतः 2.5 फूट. आणि नाली आहे ही नाली 2.5 फुटाची म्हणजे 5 फूट. आणि आपण थोडंसं हे जास्त काय घ्यायचं, हे 1.25 म्हणजे साधारणतः इथून हा जो भाग आहे हा भाग आपल्याला 3 फुटाचा घ्यायचा. हा 3 फूट आणि हा 2.5 फूट घ्यायचा. म्हणजे 2.5 फूट घेतला म्हणजे आपल्याला ही माती याच्यावर वारंवार टाकता येते. हा बेड म्हणजे बनवल्यानंतर, शेंगा म्हणजे त्याला माल पकडल्यानंतर, उगवून झाल्यानंतर बेड ज्यावेळेस पाडतो आपण त्यावेळेस पातं जे आहे हे सरळ ठेवायचं. त्याला थोडंसं वाकडं नका करू. कारण हे बेड आहे हा इथून कापल्या जातो. हा कापल्यावर पुन्हा तसा बनवायला वेळ लागते. तर त्यासाठी हा टॉप जो आहे भारी जमिनीमध्ये साधारणतः 3 फुटापर्यंत घ्यायचा. आणि नाली 2.5 फुटापर्यंत घ्यायची. आणि जर ही नाली जास्त घ्यायची असेल 3 फुटाची, तर हा पण इथं 3 फुटच घ्यायचा. कारण याच्यावर 3 फूट म्हणजे 6 फुटं येऊ शकते. किंवा 2.5 फूट घेतलं तर हा 3 फुटाचा म्हणजे 5.5 फूट येते. आणि 2 लाईनमध्ये अंतर आपल्याला साधारणतः 18 इंच किंवा 24 इंच घेऊ शकता. ही आता 24 इंच 2 फुटं घेऊ शकता. परंतु 2 फूट घ्यायची गरज नाही, 18 इंच भरपूर झालं. म्हणजे आपल्याला ड्रीपचं व्यवस्थापन, ड्रीपचं पाणी पण इथपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि 2 शेंगामधलं अंतर जे आहे, म्हणजे 2 कांड्यामधली लागवड करताना, तर इथे एक कांडी टाकायची आणि साधारण एवढ्यात एक कांडी टाकायची. म्हणजे याच्यात अर्धा फूट तरी अंतर आवश्यक आहे. 2 कांडीमध्ये अर्धा फूट अंतर.
किंवा 9 इंच घेतलं तरीही चालते अशा प्रकारे. तर जेणेकरून आपल्याला बेणं कमी लागेल आणि आपल्याला अंतर भरपूर असल्यामुळं आपल्याला इथं माल पण चांगल्या प्रकारे तयार होईल, त्याला फण्या पण भरपूर लागतील. तर अशा प्रकारे अंतर हलक्या जमिनीसाठी, मध्यम जमिनीसाठी, भारी जमिनीसाठी आपण इथं सांगितलेलं आहे. कारण आणि उंची जी आहे, तर उंची आपण इथं राहिली तर उंची जास्तीत जास्त साधारणतः 1 फुटापर्यंत आपल्याला इथं आवश्यक आहे. हे बघा, हा टॉप आहे, हा 1 फूट. तर अशा प्रकारे 1 फूट आपल्याला बेड आवश्यक आहे. कारण तो डगरल्यानंतर आपल्याला पुन्हा त्याला बनवावं लागते, शेंगा झाकून ठेवावं लागतात. तर अशा प्रकारे व्यवस्थापन आपण हळद पिकाचं भरपूर उत्पादन वाढीसाठी करावं लागते. नाहीतर आपल्या हळद अशा प्रकारे बारीक होते, तिच्या कांड्या हिरव्या पडतात. अशा प्रकारे आपण बघू शकता, अशा हिरव्या पडतात. त्याच्यानंतर अशा कांड्या तयार होतात, त्या असे कोमं तयार होतात आणि माल व्यवस्थित होत नाही, हिरवा माल होते, कोमं काढतात, माल हलका भरतो, त्याला पाहिजे तसं उत्पादन मिळत नाही. तर अशा प्रकारे व्यवस्थापन जर केलं बेडचं व्यवस्थापन, तर आपल्याला उत्पादन भरपूर होते. कारण आता जे बारीक शेंगा आहेत याच्यात 2.5 पटीने किंवा 3 पटीने माल जाड होतो, लांब होतो. त्यामुळं आपल्याला बेडचं अंतर जास्त झालं म्हणजे आपण जे बेणं टाकतो ते बेणं आपल्याला इथं कमी टाकण्यात येते आणि आपल्याला वाटते की लाईनिंग कमी झाल्या, परंतु तसं काही नाही. सूर्यप्रकाश, खेळती हवा याच्यामुळे आपल्याला उत्पादन वाढते, शेंगाची जाडी लांबी वाढते आणि वजनी पण शेंगा येतात. तर अशा प्रकारे व्यवस्थापन हळद पिकामध्ये जे आहे हे आपल्याला इथं करायचं आहे.